दरम्यान राज्यभरातल्या विधान परिषदेच्या इतर जागांवर कुणाकुणामध्ये लढत होणार आहे पाहूयात। ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। तर मवियाचे उमेदवार अभिजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। ठाण्यात रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवार अशी लढत होणार आहे। रवींद्र फाटक प्रचंड मताधिक्याने विजयी होतील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। जेव्हा नगरपालिकेचे इलेक्शन झालं त्या दिवसापासूनच आम्ही प्रचाराची सुरुवात केल्याने मला वाटतं की जे होणारं मतदान आहे त्यामुळे 95% मतदान हे आपल्या महायुतीच्या मला पडेल असं मला वाटतं। सांगली साताऱ्याच्या विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। धैर्यशील कदम यांनी उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, पडळकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला। तर दुसरीकडे मवियाकडून बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। वन वे निवडणूक ही होईल, पूर्ण यश मिळेल यात माझ्या मनात कोणती शंका नाही। निवडणूक झाली तर 90% मतं आम्हाला मिळतील। माझ्यासारख्या भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळाली, कार्यकर्त्याचा केलेला सन्मान असंच मी मानेन। सर्व नेते माझ्या पाठीमागे ठामपणे उभे राहतील। निवडून येण्याची शक्यता आहे। पक्षाने जी आज उमेदवारी अर्ज भरायला परवानगी दिली त्या अर्ज भरलेला आहे। पक्षश्रेष्ठी आणि आमचे नेते जयंत पाटील ते जो निर्णय घेतील तो आपण उद्या आपल्या विरोधात आपल्याला असं कोण वाटते स्ट्रॉंग असेल असं काही शस्त्र स्ट्रॉंग वाटत नाही। सांगली साताऱ्याच्या परिषदेच्या जागेसाठी महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम विरुद्ध मवियाकडून पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील अशी लढत होणार आहे। सोलापूर विधान परिषदेचे भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय। जयकुमार गोरे, ज्योती वाघमारे, सचिन कल्याण शेट्टी यांच्यासह इतर जण यावेळी उपस्थित होते। सोलापूरमध्ये मात्र मवियात बिघाडी झाली। काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वसंत नाना देशमुख आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून नागेश अक्कलकोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून राजेंद्र राऊत विरुद्ध काँग्रेसकडून आदित्य फत्तेपूरकर अशी लढत असणार आहे। काँग्रेसला जागा आहे बरोबर आहे, पण आमची संख्या जर मतदाराची राष्ट्रवादी संख्या या ठिकाणी जास्त आहे, त्यामुळे आमची आग्रही मागणी की आम्हाला जागा सोडा। काँग्रेस सुटली तुम्ही सगळ्या मीडियात ऐकलं असेल, म्हणजे तुम्हीच पत्रकार आहात आणि प्रेस नोट सुद्धा जागा वाटपामध्ये ही जागा सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही काँग्रेसला दिलेली आहे। त्यामुळे काँग्रेसला अधिकृत उमेदवार म्हणून मी आज महाविकास आघाडीच्या वतीने अर्ज भरतो। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही समस्या आहेत या समस्या खऱ्या अर्थानं शासन दरबारी नेण्यासाठी त्या मतदारामधलाच उमेदवार असावा आणि तो देखील निर्भीडपणानं सामोरा गेला पाहिजे या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केले। परभणी हिंगोलीच्या जागेसाठी महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेकडून सईद खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। सईद खान यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची दांडी पाहायला मिळाली। परभणी हिंगोलीची उमेदवारी न मिळाल्यानं राष्ट्रवादी नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे। तर मवियाकडून ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। परभणी हिंगोलीमध्ये शिवसेनेकडून सईद खान विरुद्ध शिवसेना ठाकरे पक्षाकडून डॉक्टर विवेक नावंदर अशी लढत असणार आहे। ही निवडणूकच पूर्ण वैयक्तिक संबंधावर आहे आणि वैयक्तिक संबंध माझे इतके मला नाही वाटत कोणत्या उमेदवाराचे चांगले आहेत। विजयाचा 100% विश्वास आहे।